जसं आपण म्हणतो की देशाची अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे. आता मी घड पाहतीये, मला सांगा ना की हा जो घड आहे साधारण किती किलो भरेल? आत्ता का? हा म्हणजे आता मला वाटतं महिनाभरात काढायला होईल हा. हा तर किती किलो साधारण भरेल? 40 होईल. बघा मला फार आनंद वाटतो की आपण नॉर्मल आता या पावसाळा हंगाम चालू आहे म्हणजे खरीप हंगाम चालू आहे. आता हा जो महिना आहे तो ऑगस्ट महिना चालू आहे आणि या दिवसात सुद्धा इतका पाऊस असून इतक्या सगळ्या समस्यांना सामोरे जाऊन हर्षवर्धन सारखा एक युवक केळी उत्पादनाकडे वळतो. आज मार्केटला पाहिलं तर 20 ते 25 रुपये किलो तरी मला वाटतं हा रेट असला पाहिजे. काय तुमचं काय मत आहे? मार्केटला आता जर आपण केळी 1-1.5 महिन्यात आणली तर किती रुपयाने केळी विकली जाईल? कसा किलो विकला जाईल घड? 25 न तर जाईल. नक्की जाईल. म्हणजे आता तुम्ही लावलेत 2000 केळीची रोपे. नमस्कार, मी कुमारी रसिका अनिल फाटक ऍग्रिकॉस मध्ये प्रथम आपले मी स्वागत करते. आज आपण तालुका पंढरपूर येथील गाव सरकोली या गावचे आपले युवा शेतकरी कुमार हर्षवर्धन भोसले यांच्या आपण केळीच्या बागेत आलेलो आहोत आणि मला सांगायला आनंद होतो एक युवक आणि शेती क्षेत्रामध्ये जातोय आणि आपण आता या बागेत जे उभे आहोत ते हर्षवर्धन साहेबांचं हे बाग आहे आणि फार अतिशय उत्तम अशी बाग आहे. साधारण 2000 अशी ही एक रोपांची लागवड केलेली आहे. कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही ऍग्रिकॉसचे जे काही प्रोडक्ट वापरतायत म्हणजे अगदी जमिनीमध्ये घालण्याचा बेसल डोस असेल किंवा फवारणी असेल किंवा आदाटे साहेबांचं तुम्हाला वेळोवेळी होणारं जे मार्गदर्शन आहे, तुमचा अनुभव काय आहे? याच्या आधी तुम्ही जे कुठचं पीक घेतलं असेल तो अनुभव आणि हा अनुभव तुम्हाला काही फरक जाणवतो का? हा जाणवते. काय तो फरक जाणवतो? तो आम्हाला ऐकायला आवडेल की तो फरक काय आहे. जमिनीमध्ये बसवत म्हणजे पहिले एवढी अशी जमीन ही नव्हती. अच्छा, म्हणजे ही जमीन जी आता आपण पाहतोय मला सांगायला आनंद होतोय की ही जमीन जी आहे ती अतिशय कोरस झालेली आहे, म्हणजे इतकी भुसभुशीत झालेली आहे की हर्षवर्धन साहेब म्हणतायत की याच्या आधी आम्ही जे वापरत होतो त्याच्याने आमची जमीन अशी नव्हती, पण आम्ही ऍग्रिकॉसचे प्रोडक्ट जेव्हा वापरायला लागलो, ऍग्रिकॉसच्या टीमचं आम्हाला जे सहकार्य मिळालं त्याच्याने हे घडलं असं तुम्हाला म्हणायचं. तर तुमचा आदाटे साहेबांमुळे झालं. आणि याचं जे लागवडीची दिनांक काय होती? 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर म्हणजे 2023 मध्ये लागवड केली आहे. म्हणजे साधारण 8 आणि 9 असे 9 महिने झालेत बरोबर. आणि 1.5 महिन्यात काढायला होईल. तुमचा काय अंदाज आहे किती किलो किंवा किती टन? किलो नाही म्हणायला हवं खरं, कारण 2000 रुपये म्हटल्यानंतर किलो हिशोबच होत नाही तर टनात हिशोब होतो. तर ते किती टन निघेल अंदाज? 50-55 टन. 50-55 टन जर या शेतकऱ्याचा माल निघाला आणि आपण धरून चालू की 20 ते 22 रुपये किलोने मिळाला तर किती उत्पादन निघेल? एक साधारण 10 लाखाच्या आसपास 10 लाखाच्या वर सुद्धा जाऊ शकेल जर रेट आणखी चांगला मिळाला, भाव चांगला मिळाला तर 10 लाखाच्या वर हा उत्पादन जाईल. आता आपण सरकोली गावातले काही अनुभवी शेतकरी यांच्याकडून त्यांच्या तोंडूनच त्यांचा अनुभव आपण ऐकूयात. मला आपला परिचय प्रथम द्या, आपलं नाव, गाव आणि तुम्ही केळी बागेकडेच का वळलात? कारण मी या क्षेत्राचा अभ्यास केला, या विभागाचा अभ्यास केला, मला असं लक्षात आलं की इथला शेतकरी जो आहे, जो इथला मूळ शेतकरी आहे, स्थानिक शेतकरी जो आहे तो ऊस शेती व्यतिरिक्त कुठल्या शेतीकडे वळत नाहीये. पण आपण जो आदर्श घातलाय केळी शेती करण्याचा, यामागे काय दृष्टिकोन होता? यामागे भूमिका काय होती तुमची? आम्हाला मोजक्या शब्दात सांगा. पहिली गोष्ट काय आहे की ह्या ज्यावेळी जमीन ह्या प्लॉटवरती ज्यावेळेस आदाटे साहेब आणि मी स्वतः आलतो 2 जण, त्यावेळेस इथं एक तुकडा ऊस फक्त ह्या प्लॉट मध्ये येत होता. आणि इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्लॉटचं झिंक, फेरस, मॅग्नेशियमची संपूर्ण कमतरता होती. ज्यावेळेस आम्ही साहेबांनी दोन्ही प्लॉटचं माती परीक्षण आणि पाणी परीक्षण केलं, त्यामुळे आम्हाला बरेच त्याच्यामध्ये साम्य आढळून आलं की बाबा इथं तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ऊस शेती केला तर 25 टनाच्या वरती ॲव्हरेज तुम्हाला अवेलेबल कधीच होणार नाही एकरी. आणि त्याला 18 महिन्याचा काळ, नंतर पुन्हा बिलाचं 2-3 महिने, म्हणजे एक साधारणपणे 2 वर्षाचा पिरियड जातोय. त्यावेळेस आम्हाला साहेबांनी सुचवलं की आता सध्याचं सिच्युएशन केळीला चांगला आहे ना, आपण चांगलं काम करूया ह्या प्लॉट मध्ये. नंतर काकांनी निर्णय घेतला की आता केळी लावायची. मग मायक्रोसेन कंपनीची रोप बुकिंग करून आणल्यानंतर सगळी 7x5 वर लागण केली 7 नोव्हेंबर रोजी. आज 9 महिन्याचा प्लॉट आहे. 11 महिन्याच्या अगोदर आपलं काकाचा प्लॉट संपूर्ण हार्वेस्टिंग होईल.
आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मोठं मार्गदर्शन म्हणलं तर आदाट साहेब. प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला व्हिजिट प्लॉटची आणि दैनंदिन अपडेट हर्षदकडनं साहेब घ्यायचे. आणि जे काय त्रुटी होत्या, जिथं 25 टन ऊस निघत नाही तिथं आज माझ्या हिशोबानं 50 ते 60 टन केळी निघेल. एक साधारणपणे 25 रुपये रेट मिळेल तरी 10-12 लाख रुपये ह्यांना घड जातील. साधारण किती किलो भर आहे? हार्वेस्टिंगच्या वेळी सरासरी 35 किलोच्या आसपास होईल. अरे वा, छान. आणि डोळ्यांनाही फार सुंदर दिसतंय ते. तुम्ही जर केळीची आकार पाहिला, त्याचं रुंदी पाहिली, त्याचं एकंदरीत जो टोक आहे ते पाहिलं तर नक्कीच मला वाटतंय की हा घड आहे 35 किलो प्लस सुद्धा भरू शकेल. इतकी उत्तम अशी या बागेची परिस्थिती आपण पाहतोय. मला आणखी तुम्हाला सांगायचं आहे, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की वेळोवेळी तुम्हाला अदाटे साहेबांचं मार्गदर्शन मिळालं, ऍग्रिकॉस टीमचं सहकार्य मिळालं किंवा चांगला अनुभव जे ऍग्रिकॉस टीम कडून तुम्हाला मिळालं, किंवा तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की आपल्याकडे आता प्रेक्षक चाहते खूप आहेत की त्यांना तुम्ही काय इच्छित आहात की ऍग्रिकॉस टीम सोबत किंवा ऍग्रिकॉस कंपनी सोबत तुम्ही का जोडले जावं आणि त्या कंपनी सोबत जोडले गेल्याने तुम्हाला कुठच्या प्रकारचा फायदा होऊ शकतो आणि कुठच्या नुकसानापासून तुम्ही वंचित राहू शकता. काय तुम्ही तुमचं यावर मत मांडा. ह्याच्यावर काय माहित आहे का, आदाट साहेब शेतीमधील एक हुशार, अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आदाट साहेब माहीत नव्हते आमच्या भागात. म्हणजे ज्यावेळेस 2014-15ला शेडनेटचा प्रकार आलता, म्हणजे पॉलीहाऊस शेती, त्यावेळेस आदाटे साहेबांनी मंगळवेढा तालुका असेल, सांगोल तालुका असेल, तिथल्या लोकांना हजारातलं पैसे लाखात करून दिलं. अरे वा. म्हणजे कोणाला 20 लाखाची शेंग झाली, कोणाला ढोबळी झाली, कोणाला मिरची झाली, कोणाला वांगा असेल. हे बरेच प्रकार अनुभव आहेत त्या पाठीशी. म्हणजे त्यांनी त्यांचं घरदार सुधारण्याचं काम सुद्धा आदाट साहेबांनी केलेलं आहे. आणि हीच त्याचं उदाहरण आहे. या माणसाच्या इथे 25 टन ऊस निघत नव्हता, आज 50 ते 60 टन केळी निघल. ही ऍग्रिकॉसची खरी खासियत आहे. आणि दुसरी एक सांगायची गोष्ट काय आहे की स्वतःची शेती असल्याने मग साहेब फोन करणार की बाबा तुम्ही काय केले आज, की ही दिलेलं जे होतं शेड्यूल, मॅनेजमेंट कोटा जे म्हणतो आपण शेतीमधला, ते पूर्ण स्वतः साहेब डेव्हलप करतात. प्रत्येक गोष्ट बारकाईने निरीक्षण करणार, काय झालं, मी दिलेलं सोडलं का, आणलं मारलं, ते पूर्ण बघणार. त्यांची डायरी स्वतःची असती. दुकानदार आपल्या गावातले कट्टे समूह, उद्योग समूहाचे दुकान आहे, त्यांना जरी नाही नेलं तरी त्यांना विचारणार की बाबा मी असं दिलं, आलते का. यस. म्हणजे तुमच्या बोलण्यात मला असं जाणवतोय की केवळ एक सल्लागार म्हणून तुमच्याशी संलग्न न राहता एक शेतकरी नात्याने तुमच्यासोबत त्यांनी हितसंबंध जोडलेत. आपण आता दादांच्या बोलण्यातून ऐकलं की त्यांनी स्वतःच कुटुंब सुधारण्याचं काम हे ऍग्रिकॉसच्या टीमने केलंय, नव्हे तर आदाटे साहेबांनी केलं, जे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन मिळत होतं. आणि खऱ्या अर्थानं त्याने आणखी कुठे गेले असते, नोकरी करता गेले असते किंवा अन्य कोणाच्या शेतावर गेले असते. एवढंच नव्हं तर त्यांनी ऊसाची शेती जरी केली असती तरी पण त्यांना इतकं उत्पन्न मिळू शकलं नसतं. म्हणजे खऱ्या अर्थानं शेतीमध्ये राम आहे असं मी नक्की म्हणेन. जे काही ठिकाणी म्हटलं जातं शेती परवडत नाही, पण मी एक आनंद होतो की हर्षवर्धन सारखा एक युवक, 21 वर्षाचा युवक, तो शेतीकडे वळतो. पण शेती करत असताना त्याचं शिक्षण सुद्धा तो बंद करत नाही. असा आदर्श घालून देणारे आपल्या याच गावचे, सरकोली गावचे आदर्श टीम समाधान हरिदास भोसले. अच्छा, समाधान दादा भोसले यांनी खरंच एक पायंडा पाडलाय की मी स्वतः शेतकरी आहे, मी हाडाचा शेतकरी आहे, पण माझी पुढची पिढी सुद्धा शेतीतच असेल, नव्हे तर दुसऱ्यांकडे चाकोरी करण्यापेक्षा माझ्या शेतामध्येच माझा मुलगा काम करेल आणि स्वतःची आर्थिक प्रगती करेल. आणि प्रगती करत असताना माझ्या गावातली इकॉनॉमी, आपण म्हणतोय की गावातला पैसा गावातच राहील, या उद्देशाने आपण जो संकल्प केलाय आपल्यासाठी ऍग्रिकॉसचा अगदी हँड सॅल्यूट आणि मानाचा मुजरा. धन्यवाद. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक युवा शेतकरी आणि ज्याने आपल्या बागेमध्ये केवळ 2 ते 3 लाख रुपये खर्च केलाय आणि हा त्याचा खर्च वगळता त्याला 7 ते 8 लाखाचा अगदी निव्वळ नफा होणार आहे. किती मोठी गोष्ट आहे. आज शेतीकडे पाहण्याचा युवा पिढीचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय वेगळ्या दर्जाचा आहे.
शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे अतिशय नकारात्मक आहे. कारण आपण म्हणतो शेती करायची तर निसर्गावर अवलंबून आहे, कारण शेती करणं इतकं सोपं नाहीये असं आपण म्हणतो. पण आज आदर्श घालून दिलेला आहे सरकोली गावचे, पंढरपूर तालुक्याचे प्रत्यक्ष पांडुरंगाचं वरदहस्त हर्षवर्धन साहेबांना मिळालं असं मी म्हणेन. कारण इतकं कमी वेळामध्ये अधिक उत्पादन घेणारं आणि पुढच्या पिढीसाठी, युवा पिढीसाठी एक आदर्श घडणार आहे. हर्षवर्धन साहेब, मी आपले आभार मानेन की आपण आपला अमूल्य वेळ अॅग्रिकॉसच्या टीम सोबत दिलात आणि आपलं अनुभव कथन केलं. धन्यवाद. धन्यवाद.